शिक्षण ही काळाची गरज आहे. आज प्रत्येक गोष्ट शिक्षणाशिवाय काही होत नाही. पण आजही काही विद्यार्थ्यांच्या वरती आपण अन्याय होताना बघतोय. असेच काही विद्यार्थी आज आपल्या सोबत आहेत. नमस्ते. नमस्ते. तुम्ही कुठल्या कॉलेजचे विद्यार्थी आहात? आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कॉलेज ऑफ नर्सिंग JNM तासगाव मधील विद्यार्थी आहोत. तुम्हाला अडचणी काय आहेत किंवा काय झालेलं आहे थोडं सांगू शकाल? अडचणी म्हणजे ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंगला ऍडमिशन करायला गेलो त्यावेळेस आम्हाला बोलले होते की तुम्ही फक्त आता ऍडमिशन करताना 5,000 रुपये भरा. नंतर ज्यावेळेस तुमची स्कॉलरशिप येईल त्यावेळेस आम्ही ती स्कॉलरशिप कट करून तुमचे ऍडमिशन करू. आणि नंतर हे पण आम्हाला बोललेले की ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलला जाणार त्यावेळेस जे हॉस्पिटल तुम्हाला पेमेंट देणार ते आम्हाला तुम्ही कॉलेजमध्ये जमा करायचं. पण ना आम्हाला हॉस्पिटलमधून पेमेंट भेटलं, जे हॉस्पिटलमधून पेमेंट भेटलं ते डायरेक्ट कॉलेजमध्ये जायचं. आम्हाला 1 रुपयाही तिथला भेटला नाही. आणि हे पण आम्हाला बोललेत की आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करू सगळे. पण तिथं आता कॉलेजमध्ये अशी अवस्था आहे की ना आम्हाला बेंचेस बसायला आहे ना की वॉशरूम व्यवस्थित आहे. मुलींसाठी तर सेफ अजिबात ते कॉलेज नाहीये. आणि प्लस आम्हाला बोलले होते की आम्हाला वरून सरकारकडून लॅपटॉप वगैरे प्रोव्हाइड झालेत, पण आम्हाला अजून एकही लॅपटॉप दाखवला नाही. ना आमची लॅब आहे ना आमच्या लॅबमध्ये प्रॅक्टिकल झालेलं आहे. फक्त बोलतात की आहे लॅब, पण आमचं एकही लॅबमध्ये प्रॅक्टिकल झालेलं नाही. प्लस ज्यावेळेस पेरेंट्स बोलायला जातील ना तर त्यावेळेस ते पेरेंट्सना पण उलट बोलतात, नको तसली भाषा बोलतात. मारहाणीची पण भाषा बोललेत. माझ्या मिस्टरांना ते बोललेत. त्यावेळेस माझे मिस्टर गेले होते की आम्हाला व्यवस्थित नाही, तुम्हीच दाखवा सगळं, आम्हाला प्रूफ दाखवा की तुमच्याकडे काय आहे, तुमची लॅब कुठं आहे, तुमचं हॉस्पिटलचं प्रॅक्टिकल कुठे होतंय वगैरे दाखवा. त्यावेळेस मिस्टरांना माझ्या मारहाणीची भाषा केलेली आहे. ते आता जे तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकलेला आहात, तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज आहे की आज तुम्ही बाहेर गेल्यानंतर एक वैद्यकीय सेवा देण्या इथपर्यंत तुम्हाला तिथून प्रशिक्षण मिळालेलं आहे? काहीच नाही आम्हाला. आम्ही आता सेकंड इयरला शिकतोय पण आम्हाला JNM मधलं थोडं सुद्धा नॉलेज नाही. म्हणजे आम्हाला त्या कॉलेजमधून काही भेटलंच नाही. आम्ही 2 महिने प्रॅक्टिकल केलं हॉस्पिटलमध्ये, तेवढंच आम्हाला माहिती आहे. थेअरीमध्ये आम्हाला जास्त काही शिकवलं नाही. लास्टच्या फर्स्ट इयरला 2 महिने फक्त एक टीचर आले, त्यांनीच फक्त एक्झाम पुरती तयारी करून इम्पॉर्टंट क्वेश्चन फक्त देऊन आमची तयारी करून घेतली. बाकी आम्हाला लेक्चर वगैरे काही सुद्धा रेग्युलर झालं नाही. आणि कॉलेजमध्ये बोलवतात 8 वाजता पण ते गेट उघडत नाही. 2 तास आम्हाला बाहेर थांबावे लागते. आता जे तुमचं फर्स्ट इयर झालेलं आहे, फर्स्ट इयरची मार्क लिस्ट किंवा तुम्ही पास झालाय काही ह्याच्याबद्दलचे पुरावे आहेत? काही सुद्धा नाही. आम्हाला फक्त बोलतात की रिझल्ट आलेत, पण आमच्या हातात अजून रिझल्ट आलेले नाहीत. आणि प्लस मुलांकडून जे मुलं फेल झालेत त्यांच्याकडून 5,000 रुपये पर सब्जेक्टला घेतलेत पास करण्यासाठी, पण रिझल्ट येताना फेल म्हणून आलेत सगळ्यांचे. मुलींनी काय काय तर स्वतःचे दागिने ठेवून पैसे भरलेत. काय काय मुलींचे विषयचे 4 पण विषय गेलेत ना, 20-20 हजार रुपये दागिने ठेवून मुलींनी भरलेत, पण रिझल्ट फेल म्हणून आले. आम्हाला सांगितलं की तुमचा रिझल्ट आम्ही पास म्हणून लावणार, पण रिझल्ट फेल म्हणून आले. आता जे तुम्ही सांगताय की तिथं स्वच्छतागृह नाहीये, काय नाहीये, ह्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्या म्हणजे जे कोणी तुमचे प्रिन्सिपल असतील किंवा जे कोण आहेत त्यांना काही बोललेला नाहीये? आम्ही बोललोय पण आमचं ते बोलणं मनाव घेतच नाही. तेवढ्या पुरतं बोलतात ओके करूया, पण ते नंतर टाळून देतात. आतापर्यंत ज्या गोष्टी तिथं झालेल्या आहेत, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की तुमच्या इथं सोयी सुविधा काही नाही आहेत किंवा जे कॉलेज दाखवलं गेलं ते कॉलेज नाही आहे आता, मग ह्याच्या संदर्भात अजून तुम्ही कधी तक्रार कुठे केलेली आहे? नाही, आम्ही नवीन कॉलेज आहे म्हटलं जाऊ दे, अजून हळूहळू सुधारणा होईल. आता नवीन कॉलेज आहे, थोडे दिवस जाऊ दे म्हणून. पण फर्स्ट इयर संपला, आता सेकंड इयरची पुढच्या मंथमध्ये एक्झाम आहे, तरी सुद्धा काही सुद्धा नाही. म्हणून आम्ही आता इथे तक्रार करायसाठी आलो. तुम्ही जे सांगितलं आता की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर तुमच्या आणि कुठल्या योजनेचे पैसेही त्या खात्यावर जमा होतात का, काय झालेलं आहे? म्हणजे आता मुलींचे म्हणजे लाडक्या बहिणीचे वगैरे पैसे आहेत. काय काय मुले हॉस्पिटलमध्ये जॉब करतात, काय काय जॉब करतात, त्यांचे पेमेंट पण त्या खात्यावरती जाऊन आलेत. आणि पर्सनली ते मॅडमनी काढून घेतलेत पैसे. मुलींना काढताच ते पैसे येत नाहीत. बर, आता या मुलींच्या बरोबर काही पालकही आहेत की ज्या पालकांनी आपल्या मुली चांगल्या शिकाव्यात ह्यासाठी त्यांनी त्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घेतलेलं होतं. तर आता या कॉलेजबद्दल ज्या पालकांनी आपल्या मुलांचं करिअर होईल, उद्या आपले हेच मुलं काहीतरी मोठ्या पदावरती जातील ह्या अपेक्षेने ह्या पालकांनी जीवाचं रान करून कोठूनही कर्ज काढून जो फी भरलेली होती, अशाच एका पालकांच्या बरोबर आपण बोलू. नमस्कार. नमस्कार सर, आता जे आपण ज्या कॉलेजमध्ये मुलांना ऍडमिशन घेतलेलं आहे त्याबद्दल जरा सांगू शकाल? मॅडम, माझी मिसेसच तिथे कॉलेजला आहे. पहिला ॲडमिशन घेताना सांगितलेलं तुम्हाला फीज नाही आहे म्हणून. तरी पण फीज 50-60 हजार रुपये आहे. आमच्याकडून 80,000 रुपये घेतल्यात. आणि शिक्षण व्यवस्था खूपच खराब आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक्चर होत नाहीयेत. फक्त 2 स्टाफ आहेत तिथं. 2 स्टाफ म्हणजे 2 स्टाफ वरती एवढे विद्यार्थ्यांचं शिक्षण त्यांचं होतं का पूर्ण? तुम्हाला काय वाटतं? होतच नाहीये, कारण त्याच्यामुळं सगळे विद्यार्थी फेल व्हायला लागले. आता जे तिथं 2 स्टाफ आहेत ते तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी योग्य असे आहेत, म्हणजे त्यांचं क्वालिफिकेशन तसं आहे? कॉलेज क्वालिफिकेशन नाहीये त्यांचं, कारण मग? क्लर्क आहेत. क्लर्क कधी शिकवू शकत नाहीत ना. JNM-च्या विद्यार्थ्यांना क्लर्क शिकवतील असं शक्यच नाहीये. आता जे तुमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या मुली आहेत, आता तुमच्या मिसेस आहेत, तुम्ही म्हणता की तिथं वॉशरूमची व्यवस्था का नाहीये, नाहीये, हा. बाहेरच्या सगळ्या खिडक्यांमधून सगळं दिसतं, मग ह्या संदर्भात तुम्ही त्यांना कोणाला बोललेला नाहीये का? नाही, बोललेलो खरं ती दाद घेतली नाही ना. बोललेलो मी, खरं ती दाद घेतली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तिथं अस्वच्छता खूप आहे. आता असं सांगितलं जातं की ज्या वेळेस ते कॉलेज ऍडमिशन घ्यायला गेले तेव्हा ते कॉलेज दाखवताना फोटोमध्ये वेगळं दाखवलं गेलं आणि नंतर ओरिजिनल मध्ये आता आहे ते 2 खोल्याचं. हा, मग- दाखवताना दाखवलं मोठं, खरं हा. प्रत्यक्षात 2च खोल्या आहेत. तिथं दुसरे वर्ग पण भरतात ना, DED चे वगैरे. मग आता DED चे विद्यार्थी आणि तुमचे विद्यार्थी एकत्र बसून कसं करतात ते? एकत्र नाही, 2 म्हणजे 2च वर्ग आहेत ना. बाकीचे विद्यार्थी मग ते दुसऱ्या क्लासरूम मध्ये बसतात. बरं, ठीक. अशा पद्धतीने आपण आता बघू शकतोय, बोलला तू, की प्रत्येक ठिकाणी पालकांचाही तिथं विश्वासघात झालेला आहे, ह्याच पद्धतीनं मुलींचाही विश्वासघात झालेला आहे. आता आपल्याबरोबर आणि एक त्या कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. नाव सांग तुझं. माझं नाव दिशा चव्हाण. कुठल्या कॉलेजमध्ये शिकतेस? डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नर्सिंग कॉलेज तासगाव. तू प्रॉपर कुठली आहेस? प्रॉपर मी शिरगावची. बर, शिरगाव ते तासगाव यायला किती वेळ काय लागतोय? अर्धा तास लागतो. बरं, ठीक आहे. कॉलेजमध्ये जेव्हा तू ऍडमिशन घेतलीस तेव्हा जे तुला सांगितलं गेलं किंवा दाखवलं गेलं त्या पद्धतीनं तिथं सर्व आहे का नाहीये? काहीच नाहीये ना तिथं. फर्स्ट इयर पासून ना आमचं एक प्रॅक्टिकल झालंय ना, लॅब आहे ना, कॉलेजची काही स्वच्छता नाहीये तिथं. काही म्हणजे काहीच नाही. मग तुम्हाला आता तुम्ही कधी तुमच्या मॅडमना सरांना सांगितलं नाही की इथं अस्वच्छता आहे, ह्याचा आम्हाला त्रास होऊ शकेल, हे कधी बोलला नाही खूप तुम्ही? वेळा प्रत्येक वेळी बोलले, पण त्यांनी आमचं बोलणं टाळून असू दे करतो असंच बोलत त्यांनी बोलणं टाळलेलं आहे दरवेळेस. ह्या संदर्भात तुम्ही कधी तुमच्या पालकांना तिथपर्यंत पालकांनाही घेऊन गेलेलो आहे, पण त्यांनी अरे रवीची भाषा करून पालकांनाही शांत करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. आता तुमची मागणी काय आहे? आता आमची मागणी हेच आहे की आमचं 3rd इयर आमचं कॉलेज ट्रान्सफर व्हावं, हीच आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळावा. आता एक मला सांगा, 2 वर्ष तुम्हाला तिथून काही शिक्षण मिळालेलं नाहीये, तर 3ऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही बाहेर जाल किंवा दुसरीकडे शिकायला जाल तेव्हा तुम्हाला अडचण येणार ना? हा, मग तूच आता आम्हाला त्यांच्याकडून धोका भेटतोय की तुम्हाला मी असं करेन, तर कोण कोण गेले त्यांची मला नावं सांगा, असं तसं त्यांच्याकडून अजूनही आम्हाला धमकीचे कॉल येत आहेत. आज आपल्या इथं प्रत्येक मुलीला शिकणं हे आपल्याला गरजेचं असतानाही मुलींना आज भीतीचे धमकीचे फोन येत आहेत. आज प्रत्येक मुलगी शिकायची इच्छा व्यक्त करताना त्या शिकू शकत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये ते प्रशासनाकडून आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा करतायत. ह्यांना न्याय हा लवकर मिळावा त्यांच्याकडून आता दाखवण्यात आलेलं आहे. हे कॉलेज आहे माझे खासदार संजय काका पाटील यांचं हे कॉलेज आहे. धर धर धर. आणि दाखवताना हे कॉलेज दाखवलेलं आहे. इथं क्लासरूम आहे आणि इथं एक ऑफिस आहे. या क्लासरूम मध्ये घेताना फर्स्ट इयरची बॅच बसली तर त्यांचे लेक्चर होस्तोपर्यंत 2nd इयरने बाहेर थांबायचं, 2nd इयरचे लेक्चर होस्तोपर्यंत फर्स्ट इयरने बाहेर थांबायचं. अशी या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर कैफियत मांडलेली आहे. ह्यांना न्याय मिळावा हीच आपण अपेक्षा करू शकतोय. अमन एक्सप्रेससाठी मी तस्लीम.